मला लगेच निर्णय घ्यायचा नव्हता. हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं होणार? आय डिडंट वॉन्ट टू डिसाईड इमिडिएटली. आय डिडंट वॉन्ट टू डिसाईड इमिडिएटली. त्याने गोष्ट फिरवली. ही चेंज्ड द टॉपिक. ही चेंज्ड द टॉपिक. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टू इंग्लिश या मास्टर या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपण चालू ठेवतो एक जबरदस्त सिरीज ज्याचं नाव आहे 1 लाख मराठी टू इंग्लिश सेंटेन्स सिरीज. अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण बघा मित्रांनो, पूर्ण यूट्यूबवरती आजपर्यंत 1 लाख मराठी टू इंग्लिश सेंटेन्स सिरीज शिकवण्याचा हा धाडसी निर्णय कुणीही घेतलेला नाही आहे. आणि त्याकरिता तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि इंग्लिश शिकण्यासाठी सुसज्ज व्हा. तर चला सुरुवात करूया. सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या दिवशी आपले 5,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील, त्यावेळेस आपली फ्री ऑफर असणार आहे सर्व काही लोकांसाठी, सर्व सबस्क्रायबर लोकांसाठी. आणि जे कमेंटमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये 5,000 अशी कमेंट करणार, त्यांनाही WhatsAppवरती, Instagramवरती तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तुमचा नंबर दिल्यानंतर तुम्हाला ही फ्री ऑफर शेअर होणार आहे, जे की फ्री इंग्लिश पी-डी-एफ आणि फ्री लाईव्ह क्लासेस. ही जोरदार ऑफर आपण सुरू केलेली आहे फक्त आणि फक्त मराठी बांधवांसाठी. तो यासाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. एक-एक वाक्य बघूया. चला सुरू करूया. मला त्याचा अर्थ लगेच कळला. I understood the meaning instantly. I understand the meaning instantly. मी आज स्वतःसाठी वेळ काढला. I made time for myself today. I made time for myself today. त्याचा आवाज आत्मविश्वासाने भरलेला होता. त्याचा आवाज आत्मविश्वासाने भरलेला होता. His voice was full of confidence. His voice was full of confidence. मी मुद्दा सोपा करून सांगितला. मी मुद्दा सोपा करून सांगितला. कसं होणार? आय एक्सप्लेन द पॉइंट इन अ सिंपल वे. आय एक्सप्लेन द पॉइंट इन अ सिंपल वे. तो जाणीवपूर्वक उशिरा आला. ही केम लेट इंटेन्शनली. ही केम लेट इंटेन्शनली. मला अजून थोडा विचार करायचा आहे. आय नीड सम मोर टाईम टू थिंक. आय नीड सम मोर टाईम टू थिंक. बघा मित्रांनो, रोजच्या वापरातील वाक्य आहे आणि हे वाक्य तुम्हाला नक्कीच भविष्याकडे जाताना तुम्हाला दिसेल की आपण इंग्लिश ऑटोमॅटिकली शिकत आहोत या चॅनल थ्रू. तर लवकरात लवकर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तिने थेट उत्तर टाळले. शी अव्हॉइडेड अ डायरेक्ट ॲन्सर. शी अव्हॉइडेड अ डायरेक्ट ॲन्सर. मी परिस्थिती हाताळायचा प्रयत्न केला. आय आय ट्राय टू हँडल द सिच्युएशन. आय ट्राय टू हँडल द सिच्युएशन. त्याला स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. ही हॅज कंप्लीट फेथ इन हिमसेल्फ. ही हॅज कंप्लीट फेथ इन हिमसेल्फ. मला तो निर्णय पटला नाही. आय डिडंट ॲग्री विथ दॅट डिसिजन. आय डिडंट ॲग्री विथ दॅट डिसिजन. तिने सगळं स्पष्ट करून सांगितलं. काय स्पष्ट करून सांगितलं? तर तिने शी एक्सप्लेन एव्हरीथिंग क्लिअरली. शी एक्सप्लेन एव्हरीथिंग क्लिअरली. मी शांतपणे ऐकून घेतलं. आय लिसन कामली. आय लिसन कामली. तो मुद्दा फार महत्त्वाचा होता. दॅट पॉइंट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट पॉइंट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट पॉइंट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. मी माझी चूक लगेच मान्य केली. आय ॲक्सेप्ट माय मिस्टेक इमिडिएटली. आय ॲक्सेप्टेड माय मिस्टेक इमिडिएटली. त्याने जबाबदारी टाळली नाही. ही डिडंट अव्हॉइड रिस्पॉन्सिबिलिटी. ही डिडंट अव्हॉइड रिस्पॉन्सिबिलिटी. मला गोष्टी हळूहळू समजल्या. आय अंडरस्टूड थिंग्स ग्रॅज्युअली. आय अंडरस्टूड थिंग्स ग्रॅज्युअली. तो स्वतःला सिद्ध करू इच्छित होता. ही वॉन्टेड टू प्रूव्ह हिमसेल्फ. ही वॉन्टेड टू प्रूव्ह हिमसेल्फ. मी आज जरा वेगळा विचार केला. आय थॉट डिफरंटली टुडे. आय थॉट डिफरंटली टुडे. तिने मला पूर्ण सहकार्य दिलं. शी गेव मी फुल सपोर्ट. शी गेव मी फुल सपोर्ट. मी तणावाखाली निर्णय घेत नाही.
आय डोंट मेक डिसिजन अंडर प्रेशर. आय डोंट मेक डिसिजन अंडर प्रेशर. त्याची तयारी पूर्ण होती. हिज प्रिपरेशन वॉज कंप्लीट. हिज प्रिपरेशन वॉज कंप्लीट. मी मुद्दाम काही बोललो नाही. आय डिलिबरेटली डिडंट से एनिथिंग. आय डिलिबरेटली डिडंट से एनिथिंग. त्याला मदत स्वीकारायला वेळ लागला. ही टूक टाइम टू ॲक्सेप्ट द चेंज. ही टूक टाइम टू ॲक्सेप्ट द चेंज. मी गोष्टी गंभीरपणे घेतो. आय टेक थिंग्स सिरियसली. आय टेक थिंग्स सिरियसली. मी माझ्या प्राधान्यक्रम ठरवले. आय सेट माय प्रायोरिटीज. आय सेट माय प्रायोरिटीज. मला माझ्या निर्णयाचा अभिमान आहे. मला माझ्या निर्णयाचा अभिमान आहे. आय एम प्राऊड ऑफ माय डिसिजन. आय एम प्राऊड ऑफ माय डिसिजन. तो मुद्दाम तिथेच थांबवला गेला. दॅट मॅटर वॉज स्टॉप्ड देअर. दॅट मॅटर वॉज स्टॉप्ड देअर. मी माझ्या पद्धतीने काम करतो. आय वर्क इन माय ओन वे. तर बघा मित्रांनो, ही होती 1,00,000 सेंटेन्स सिरीजचा डे 16 म्हणजे 16वा दिवस होता, जे की डेली लाईफ यूज सेंटेन्स आहे. आणि हे सेंटेन्स तुम्ही रोज वापरायला सुरुवात करा. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि तुमचं इंग्लिश सुधारताना तुम्हाला नक्की जाणवेल. तर आजचे 30 सेंटेन्स तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या डे 17ला भेटूया आणि असं हळूहळू आपण पूर्ण 1,00,000 सेंटेन्स सीरीज जी सुरू केली आहे ती कंप्लीट करणार आहोत मित्रांनो. त्यासाठी आजचा होमवर्क कंप्लीट करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत डे 17 1,00,000 सेंटेन्स सीरीज कमिंग सून म्हणजेच 1,00,000 सेंटेन्स सीरीजचा डे 17वा. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि हा व्हिडिओ कमीत कमी 5 वेळेस बघा आणि 5 वेळेस बघितल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओमधले 5 वाक्य जरी लक्षात राहिले तरी या व्हिडिओचं सार्थक होईल आणि हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर मांडला आहे याचा आम्हाला आनंद होईल. थँक यू. धन्यवाद.